अवी अवी ओरडलास एक जोरात ठेवून दे ना मी. बाबा लागतं अजून जोरात ओरड म्हणजे सगळ्यांना कळू दे की आईबाप मारतात त्या पोराला. पण आईबाप कौतुक करतात ते दिसत नाही. आईबाप प्रेम करतात ते दिसत नाही. काय चाललंय? हे काय आहे? कशासाठी आणलंय सगळं? ये इकडे, उठ. हे काय आहे? अव्या काय करतोस तू? कशा करता आणलंय सांग. कशासाठी आणलीये? कशासाठी आणलीये? अव्या अरे मला आत येऊ दे तर दार उघड. तुला कळावं तू शिकावंस म्हणून आणलेत ना. हा मोबाईल फोन तुला दिलाय, गिटार दिले, खेळणी आणून दिलेत, तुला कम्प्युटर आणून दिलाय. त्याचं हे हे काय? हे काय? हे 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 पाहतोस तू? नाही बाबा. अरे काय काय चाललं होतं तुझं? तू काय श्लोकवर हात उचललास आता? अव्या तू श्लोकवर हात उचललास? काय करू? काय करू सांग ना. चार चौघात आबरूचे धिंडोळे काढेल आपल्या तो. काय बोलतोयस तू? असं काय काय? बघ हे श्लोकच्या खोलीमध्ये मिळालं हे सगळं. नाही रे हव्या, हे श्लोकच्या खोलीत काय कसं? हे मी तुला विचारलं पाहिजे. तू असतेस दिवसभर त्याच्यासोबत घरामध्ये. अरे मी हे असं मी नाही. तुला सांगून बघणार आहे का? तुला सांगून लावणार आहे हे सगळं आतमध्ये? हा कुठनं आलं त्याच्याकडे हे सगळं? हा अरे शाळेत जातो ना तो. हे आता शाळेत जाऊन बघायला पाहिजे. हा नेमकं काय करायला जातो शाळेत? शाळा काही मुलांचा शैक्षणिक अड्डा, तर काही मुलांचा आणि आता सुरू आहे अटीतटीची झुंज. 6माही परीक्षेचा शेवटचा पेपर. असो, आता 1983 साली लॉर्ड्सवर भारतानं वर्ल्ड कप जिंकला. पण त्याच वेळी आनंदाश्रम चाळीत चमचा गोटीत पहिली आली गावस्कर. आणि तेव्हापासून तिने ठरवून टाकलं होतं आपण हारायचं नाही. बाहुल्यांमध्ये कधी रमलीच नाही अशी गावस्करांची डॉली. आता हे बघा, प्रायोगिक रंगभूमीचा वारसा पुढे चालू ठेवणाऱ्या पंढरीनाथ रेग्यांची दुसरी प्रायोगिक चूक म्हणजेच हा भाग्या उर्फ भाग्येश रेगे. त्याच्या आईबाबांपासून ते त्याच्या शिक्षकांपर्यंत सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की या भाग्याचा काही नेम नाही. गोंदूबाबा कणकवलीकर यांच्या नवसानं झालेली आरती पुराणिक अर्थात चिव आजही परीक्षेला बाबांना सोबत घेऊन येते. 33 कोटी देव हिच्या घरात आणि गायीच्या पोटातच आढळतात, पण हिच्या पोटात काही राहत नाही. चला शेवटची 10 मिनिटं पटकन. आपला जन्म टाइम टेबलवर चालण्यासाठीच झालेला आहे असं मानणारा हुशार चिकित्सक अविनाश गंधे म्हणजेच अव्या. ह्याला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हा पुस्तकातच शोधतो, कारण ती द्यायला ह्याचे आई बाबा घरात नसतात.
कटफू खुशाल मारू डल्ला करूया आता कल्ला 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 काय चाललंय इथं काय परिस्थिती आहे तुम्ही गडबड काय करताय चला एकीकडे घरी निघा गुपचूप निघायचं हव्या आई बाबा उशिरा घरी येणार आहेत घरात बसायचं बाहेर दिसलात तर बुकलून काढीन एकेकाला चला निघा ज्योतिताई ज्योतीसारख्या मुलीकडनं ही अपेक्षा नव्हती हो. पण ते म्हणतात ना मी नाही त्यातली आणि करीला बा आतली अशी झाली गत. लक्ष नाही हो मुलांकडे लक्ष नाही. काय म्हणते मी हो ना हे तर काय आधीच झालं ना. कीर्तन वरून कीर्तन आणि आतून तमाशा असं आहे सगळं. तरी मी शारदेला सांगत होते बरं का लक्ष ठेव मुलीकडे. पण नाही चार चौघात बोलू नये पण खाल्लं ना शेण. काय खाल्लं ना शेण. शेण खाणं म्हणजे प्रश्न सोपा होता पण उत्तर हात पण नाहीये शेण खाणं. तेच तर शेण काय खायची गोष्ट आहे. मी लहान असताना खडू खायचे भाग्या माती खायचा पण म्हणून आम्ही घर नाही सोडलं कधी. मग ज्योतिताईच का सोडून गेली. खायला मिळावं म्हणून माणसं घर सोडतात. पक्षी घरटी आणि मासे वॉटर टँक. टँक मधल्या वॉटरला जेव्हा माशांचा कंटाळा येतो तेव्हा माणसामधल्या प्राण्यांना पाण्याची ओढ लागते. मासा म्हणतो माणसाला माझं घर पाण्याचं चिवचं घर मेणाचं आणि माणसाचं घर शेणाचं. काय काय चाललंय. नाही ते बाबांच्या नाटकं होतं बदकाच्या अंड्यांना डेटॉलचं स्नान. तुझे असले फालतू डायलॉग बंद करशील का प्लीज. आपली ज्योतिताई आहे ना ती चाळ सोडून गेलीये आणि त्याचं कारण आपल्याला कोणालाच माहिती नाहीये. कळतंय का तुला. हे शेण खाणं म्हणजे काही गुन्हा बिना नाहीये ना. नाही रे नाही तर पोलीस नसते का आले. आपल्यापासून लपवलं जातं ना म्हणजे या शेण खाण्यात काहीतरी आहे आणि त्याच्यामुळेच आज आपली ज्योतिताई चाळ सोडून गेली. ती का गेली हे शोधणं ना ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. बरोबर आहे. क्यू भाग्या डॉली या दिवाळीच्या सुट्टीत फटाके फराळ कपडे सोडून शेण खाणं म्हणजे काय हे शोधायचं. या लोकांचे घेतलेल्या सगळ्या वस्तू परत मागतात. आता या शिंदे बहिणींच्या 3 मिरच्या. अगं शैल्या कालचा प्रकार ऐकलास ना. माझा तो बाई विश्वासच बसत नाही. विश्वास नाही पानिपतात. तुला सांगते आता या ज्योतीनंतर सावंतांच्या नेहाचा नंबर लागतो की नाही बघ. घसरला पाय आणि नंतर हाय हाय काय हो ना काय. मी काय सांगते ते आता ही ज्योती कॉलेज जाते ग आई असं म्हणून लवकर निघायची आणि रोज उशिरा घरी यायची. आता कोण बघायला गेलं होतं ही कॉलेजला जायची की आणखीन कुठं जायची. काय रे काय चाललंय काय ऐकतोयस. काय ऐकत नाही काकू. ती गोटी रक्षण करा ही पोरं पण तेच दिवे लावणार. आमच्या पाठीशी राहा. तुमची सदैव कृपा दृष्टी आम्हावरी ठेवा. बंधू बाबा तुम्ही आमचं रक्षण करा. बंधू बाबा तुम्ही आमच्या पाठीशी राहा. तुमची सदैव कृपा दृष्टी आम्हावरी ठेवा. वा 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 घे प्रसाद घे. आई गोमूत्र प्यायला तर काय होतं ग. छान असतं पवित्र असतं ते. आणि शेण खाल्लं तर शी, नको ते प्रश्न विचारू नकोस. पण मुलं काय विचारणार नाही हा. मुलं विचारणार. अहो प्रश्न त्यांनी विचारायलाच हवे. कसं असतं प्रश्न विचारणं हा मुलांचा स्वभाव आहे. हो
नाही का? हा? मुलांच्या स्वभावामुळे आपण तोंडघाशी पडतो, त्याचं काय? तसं होतं कधी कधी होतं, पण तरी कसं आहे, शेवटी मुलं म्हणजे बघा फुलपाखरं असतात हो. हा? त्यांचे पंख कापून कसं चालेल? नाही नाही, मुलांच्या मानसिकतेवर कधीही घालायचं नाही. कधीही नाही. एखादं अजून उदाहरण द्यायचं झालं तर बघा, म्हणजे मुलं जरासारखी असतात. जरा नाही का खळखळ असं वाहत राहा, तशी असतात, छान असतात. त्याच्यानंतर बघा कोवळं ऊन कसं अगदी छान सुंदर दिसतं, तसंच आहे त्या पोरांचंही. हा, काय रे, शुद्ध असतात बिचारी, निर्मळ. बाबा हा मी एक प्रश्न विचारू? बघा. बोल बाळा, बोल 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 बोल. बाबा बाबा हम्म. तुम्ही ना कधी शेण खाल्लंय? 1 2 3 चौथ्याने दुमटलं नाहीये रे. म्हणजे प्रश्न विचारणारे शास्त्रज्ञ होतात आणि आम्ही विचारलं तर आगाऊ. नाही रे हव्या, काही झालं ना तरी आपल्याला याचा शोध लावायलाच हवा. मनात प्रश्नांचं वावटं जेव्हा थैमान घालायला लागतं तेव्हा आयुष्याचं गलबत दिशाहीन फिरायला लागतं. बाबांच्या नाटकात होतंय दिशाहीन वावटं. मी तर गोठ्यात जाऊन पण विचारलं कोणी शेण खातं का, कोणी उत्तरच नाही दिलं. आता शोधायचं कसं? एक मुलगा आहे त्याचा बरोबर अर्थ सांगू शकेल. I love you, संपदा, I love you. यायच आपल्यावर जन्नत की हूर और चांद का नूर, गोरी गोरी पान आणि फुलासारखी छान. चला आपण लग्न करणार तर हिच्याशीच आयुष्यात. कसम ऊपर वाले की दुनिया की कोई भी ताकत मुझे संपदा से जुदा नहीं कर सकती आयुष्यात. क्या बात है विशवाय, रेट्टा अनिल कपूर. संपदा, तेरा नाम इस कर्कट अक्षर मैंने लिख दिया है. अब मेरे लहू का एक एक कतरा बस एक ही नाम पुकारेगा. सानपाडा. हो, तुझं स्पेलिंग चुकलंय. अरे एन नाही, एम येतो संपदा. फालतू लोग, तुम्हाला काय करायचं? तुझे तुम्ही लोक होतात म्हणून माहिती पडलं यार. संपदाने वाचलं असतं ना तर काय बोलली असती यार ती. म्हणून तुमच्यासारखे बॉयफ्रेंड हवे आयुष्यात. पण चालेल नो, तुम्ही लक्ष कुठे देता ना आमच्याकडे. यायला आम्हाला जर निबंध लिहून हवा असतो तेव्हा तुमच्या पेनातली शाई संपते ना. भग्न देवालयाचे मनोगत आठवत काय? आठवत आहे? शाळेत कोण कुत्र विचारत नाही आपल्याला, पण अपना भी दिल दरिया है. और बोला आयुष्यात काम काय बोला. हा, शेण खाणे म्हणजे नक्की काय रे विषय? या शेणाचे ना वेगवेगळे टाईप आहेत. तुम्हाला कोणता पाहिजे तो बोला. जे खाल्ल्यावर मुलींना घर सोडावं लागतं ते. अच्छा, ते म्हणजे तुमच्या बेसिक मध्ये लपडा आहे. 10वी लास्ट इयर. त्याआधी ना 1ली ते 9वी चा व्यवस्थित अभ्यास झाला पाहिजे. काय असतं आयुष्यात मुली आहेत ना, मुली आहेत ना. हा? हा आहेत, 2 मुली पण आहेत, त्यांनाही ऐकायचं. मुली आहे मग इकडे नाही. डिचॅक म्हणजे डिचॅक म्हणजे एकदम खत्री चीज. सॉलिड, गरम, थंड, फुलटू आयुष्यात. पण नक्की काय? ही एक साधना आहे, तपश्चर्या. हा शुद्ध बोलतो. कारण विषय शुद्ध आहे. विषय शुद्ध आहे. हे घ्या, 21 अपेक्षित आहे आमच्याकडे. आहे पण हे अनपेक्षित आहे. वाच. आम्हाला
मला पण दाखव ना. ही असली पुस्तकं मला असं काही वाचायचं नाहीये. विशू, ह्यातलं एखादं चित्रांचं पुस्तक असेल तर दे ना. उद्या उद्या नक्की. विशू, ह्याचा लेखक कोण आहे? अरे बाबुआ, यात लेखक कोणी असो, गोष्ट एकच असते आयुष्यात. अरे भाग्या, किती वर्ष राहिलेली आंघोळ करतोयस? अरे रेड्या, काय करतोस? नाही नाही नाही, काय नाही काय नाही काका, काय नाही. काय नाही? हे अविनाश, अव्या अव्या, ए आव्या, तुझे बाबा रोज स्कूटर वाकडी का करतात रे? अरे स्कूटर सोड, आपली बोबडी वाकडी होणार आहे. का? काय झालं? अरे काल काकांनी मला पाईपाजवळ बघितलंय. आता मेलास मग तू. ए विद्या, थांब थांब, मला 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 बोलायचं तुझ्याशी. हा काय बोला ना. नाही, तुझ्या आव्याकडे मी बघतोच आहे, पण मला एक सांग, तुझं लक्ष आहे ना तुझ्या मुलाकडे? म्हणजे नाही म्हणजे तो दिवसभर काय करतो, कुठे जातो, त्याचं काय चाललेलं असतं, काही पत्ता आहे, लक्ष आहे? अरे काय काका, तुम्ही असताना आम्हाला कसली आली चिंता? हा? नाही, मी आहेच ना, पण तूही राहा जरा त्याच्या बरोबर बाप म्हणून. त्याच्या वयाचा होतास तेव्हा मीच तुझा कान धरला होता, म्हणून आज बँकेत ड्युटी करतोस ना. मार. पिन मारलीये काकांनी. त्यांनी सगळं सांगितलेलं दिसतं तुझ्या बाबांना. मला एक कळत नाही, यांची मुलं फॉरेनला गेली ना, तेव्हाच का नाही यांना बरोबर घेऊन गेले? त्याच्या मुलांचं सोड रे, तू एक काम कर, माझ्याकडची पुस्तकं आत्ताच घेऊन जा. आत्ता? अरे हो, आज बाबा घरी आल्या आल्या झडतील. छे छे छे, कशाला उगाच? आपली मुलं काही गुन्हेगार आहेत का काका? हुशार आहेत ती, सतत नम्रात येतात. उलट मी तर म्हणेन आमची मुलं आमच्यापेक्षाही हुशार आहेत. तुमची मुलं तुमच्याही पेक्षा हुशार आहेत, हीच भीती आहे विद्याधर. काही करू नकोस रे, उद्या तुझे आई बाबा नाही येत ना घरी. पण नाही, घरी नाही. उद्या विशू कधी येतोय नवीन पुस्तकं घेऊन? छान दिसते जाऊ. चल ना आता, सुट्टी काय उगाच घेतली का? वाटलंच होतं मला. बाहेर आहे दिवाळी आणि घरात वातावरण उन्हाळी. मी काय बघत असले.
जहां रात में यहाँ नशा जो जिंदगी है झूम ले जरा नाचिए बदन झूमे हर कदम साथ होके होश होगे मेरे साथ साथ बोलो झूम 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 बाबा झूम 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 बाबा झूम ए झूम ये जहां रात में यहाँ नशा जो जिंदगी है झूम ले जरा नाचिए बदन झूमे हर कदम साथ होके होश होके मेरे साथ साथ बोलो झूम 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 बाबा झूम 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 बाबा झूम. ये कोण आहेस तू आणि असा का बघतोयस? मला अगरबत्ती वगैरे नकोय, चल निघ इथून. अगं अगरबत्तीवाला नाहीये तो, मित्र आहे तो आमचा विशू. आणि विशू ही आमची नेहाताई. नेहा? ताई, नेहाताई. हा मित्र? हा मग आपण पुस्तकं देतो ना. पुस्तक? अगं वाचनाची आवड आहे ना त्याला. आव्याकडे पुस्तकं असतात बघ, म्हणून आलाय पुस्तकं घ्यायला. पण आज आव्या घरी नाहीये. कुठे गेला आयुष्यात? ए थांब, मी तुला सांगते. चल 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 लवकर चल. डॉली काकांनी पकडलं ना तेव्हापासून आम्ही इथे येऊन वाचतो पुस्तकं. भाग्या भाग्या कुठे? ए खाली ये. काय रे काय आलंय? ये ना खाली. अरे आयटम 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 बॉम्ब. म्हणजे अरे ती तुमच्या चाळीतली झूम 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 बा. बास खूप बोललास विशू. पुन्हा आमच्या नेहाताईला आयटम बॉम्ब बोललास ना एक दिनच. नेहाताई बघ विषया बघ, मैत्री तुटेल आपली. अरे ती ताई आहे आमची. ताई आहे पण सॉलिड आहे. अरे भाग्या यात ताई बी ना काय नसतं. असते ते फक्त नर आणि मादी. अरे डिचाकचा बेंजो ना सगळ्यांच्या मनात वाजत असतो. फरक इतक्यात जो मनातल्या मनात त्याच्यावर नाचतो ना तो सभ्य, आणि ज्याचा बाहेर ऐकू येतो ना तो असभ्य. मग आम्ही सभ्य होता बस. हा ओके ओके. वाचून झालंय ना? हो हो. आता पुस्तकं सोडा, आता प्रॅक्टिकल्स. अरे म्हणजे स्वतः नाही करायचं, दुसरं कोणी करत असेल ना तिकडे जाऊन चुंबडीमध्ये झाकणी मारायची आयुष्यात. म्हणजे बघायचं बघायचं. ए पण आपण हे सगळं बरोबर करतोय ना? पण आता शिकणार कसं? सांग ना, शिकणार कसं? आणि याचे कुठे क्लासेस पण नसतात, पाहिलेत का कुठे? आमच्या इथे डिचाक शिकवला जाईल असा बोर्ड नाही. अरे आयुष्यात कोण कोणाला शिकवणार नाही रे, आपल्याला माहिती आहे ना. हो हा बरोबर बोलतोय. मी सुद्धा बाबांबरोबर राणीच्या बागेत गेले होते ना, तेव्हा 2 सिंह काहीतरी करत होते. मी बाबांना विचारलं, बाबा हे काय चाललंय? बाबा म्हणाले की त्या सिंहाला बरं नाहीये ना, म्हणून सिंहीण त्याला पाठीवर टाकून घेऊन चाललीये डॉक्टरांकडे. मग बाबा का बोलले? बाबा म्हणाले बघा शिका, परोपकार प्राण्यांकडून शिका. मस्त चुना लावला बाबांनी. तुम्हाला घरी कधी राहिले आवाज? आ आ आ आ आ असले? नाही 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 नाही. ए पण आम्हाला सगळ्यांना ऐकायचं आहे ते उ उ आ आ ते सगळं. मिळेल पण आता नाही, रात्री दिवे बंद झाल्यावर. कुतूहल ही एक अशी गोष्ट आहे जी एकदा मनात शिरली की उत्तर मिळेपर्यंत बाहेर पडत नाही. आणि तसंच झालं. हो काका, निदान महाराष्ट्रातले किल्ले तरी सोडा. शिव चल ना जाऊयात. अरे काय अजून किती वेळ? हिम्मत नाही हारने का? थांबा ना जरा.
काय रे काय चाललंय? किल्ला इतिहासाचा अभ्यास वाटतं. हो. छान. कुठला किल्ला आहे? बाले किल्ला. हा नाही नाही, रायगड. हा रायगड. हो. असू दे असू दे. चला. आणि हो जास्त जागत बसायचं नाही. हो. नाही. लवकर निजे लवकर उठे त्यासी धनसंपदा लाभे. हा आठवा लवकर खूप झाला हो, हो. आता. तुम्ही चला मुलींनो घरी चला. हो काका हे निघालो. उशीर झाला. हे काय गडबड आहे चला घरी. किती वाजले आता? चला चले. हो हो चालेल. चला चला काका. कळला आपले काका काय बोलले? इतिहासापासून आपण काय शिकलो? काही महत्वाच्या आणि मोठ्या मोहिमा त्या रात्रीच पार पडतात. कनिवी कावा. हा इतिहास पण बोलतो. कारण विषयच ऐतिहासिक आहे. चला आणि लक्षात ठेवा, झाकण मारणं म्हणजे 2 गोष्टींचा गेम. कान आणि टोला. त्यामुळे दोन्ही उघडे ठेवा. आधी कान लावायचा मग टोला. चला. अहो जरा इकडे या ना. आलो. बाम लावून द्या ना जरा. आता पान बिन कुठे लावायला सांगते. हळूहळू. ए लाईट बंद कर ना. चल ना झोपायला. चल की. तू झोप ना यार, मला अभ्यास करायचा आहे. काय चाललंय तुमचं? ये ना सासूबाई सोडा बघू. तू पण ना. सुनबाई काय चाललंय तिकडे? इकडे येऊन झोपा. अगं बाई त्या जागे आहेत. या हे पण ना रात्री झोपायचं सोडून. हे विषय खूप ऐकलं तुझ्या नादी लागून. आवाज येतात म्हणे. आवाज आले आले. कोणाला आवाज आले? जिथं म्हणून गेलो तिथं घोरणं, खोकणं, शिंकणं ऐकतं. अरे काही नाही, काल्पनिक कथा सांगतो नुसता. ती पुस्तकं दाखवून, बाकी काही नाही. हे, फालतू. बस बस बस. चला नाहीतर आई येईल आता हाका मारत. अरे हे ना रोज नाही होत, कळलं ना? हं? यासाठी ना एक वेगळं टाइम टेबल असतं. हो. हो. काही लोकांकडे आठवड्यातनं 2दा, काहींकडे 3दा, काहींकडे 4. मग हे रोज कोण करतं? ज्यांचं नुकतं लग्न झालं ना ते. हे मग असं कोण आहे? कोण आहे? अरे संपदाचा भाव. एक मिनिट. काय? अरे इथे लोक झोपतात बावट. काही वेळ आहे का तू? एक मिनिट. तिकडे नाही जायचं. त्या गडावर आपलं राज्य आणि या मोहिमेसाठी आपण आपला गड देणार नाही. लपडा होईल आयुष्यात. पहिलं सांगतो. ए हव्या सांगेन ना. ए मग ना मान्य करायचं की असं काही नसतंच. नाही मान्य करायचं मान्य. बस करायचं. आज का विषय आहे हा? मित्र म्हणतो ना तो आपल्याला. हीच का आपली दोस्ती? राहू दे रे.
तर काय करणार. चला चला. अब आप सुन रहे हैं पुराने गानों का सिलसिला गाने अनजाने. अब अगला गाना है गले लग जा सजनी, जिसे आप सुनेंगे जी कुमार की आवाज में, जिसे लफ्जों का साथ चढ़ाया है जे रवि ने. हे बघा काय लिहिलं. संपदा लव मोहित. अहमदाबाद से परेश, सुरेश, रमेश, जिगनी साला हा मोहित और कपूरथला से आपल्याला बोलला आपली लाईन क्लिअर करून देतो म्हणून. आणि आता हाच आयुष्यात आपली संपदा भोळी आहे रे. लहान माझी बावली, मोठी तिची सावली. गाय रे ती गाय, गरीब गाय. आणि साला हा यार गद्दार. साला तिच्या गोट्यात घुसून हे असलं सगळं लिहितो रे. कुठे आला याला घेऊन ना असा. सोडून दे. आधी आता इथं काय करायचं ते सांग. प्यार का छलके जैसे, प्यास दिल की तड़के वैसे, गले लग जा रे सजनी, गले लग जा. फूल बन के पूजो तुझको, खुशबू तुम्हारे भाए मुझको. फूल बन के पूजो तुझको, खुशबू तुम्हारे भाए मुझको. गले लग जा रे सजनी, गले लग जा, गले लग जा. फेल गेलं तुझ्या. डिचक दाखवतो म्हणे. आता ऐकायला आलं रे. कान फुटलं होतं चायला. आणि या फसतात हा. काही मोहिमा ना फसतात हा. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका आयुष्यात. आपल्याकडे ना दुसरा आयटम आहे. आणि आता आपण ना जे काय करायचंय ना ते तुम्हाला. म्हणजे अशी काही माणसं आहेत ज्यांनी प्रचंड घाम गाळून रात्रीचा दिवस करून आपल्यासारख्या फेल गेलेल्या माणसांसाठी काही गोष्टींचं चित्रीकरण करून ठेवलंय आयुष्यात. बीपी ब्लू फिल्म, डिचॅक. कुठे आहे विशू? पवित्र व्हिडिओ पॅलेस. आणि त्या दिवशी झाली एका नव्या अध्यायाला सुरुवात. काय रे काय होय बाळांनो? नाही काय रे काय होय बाळांनो? ते म्हणजे तो काही नाही. काय नाही.
नमस्कार काकी झाला का नाश्ता आहे ना काय काका वा 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 अप्रतिम सुंदर सुंदर खरंच ना तू ना रांगोळीचे क्लासेस घेत जा नटण्या मुरडण्यातून वेळ मिळाला तर ना म्हणींची बँक आली काय म्हणाल बँकेत जायला उशीर होतोय चल बाय ना बाय काका. अगं काय ग केवढा तो नट्टापट्टा केवढा तो मेकअप ती रांगोळी फिकट वाटते तुझ्या पुढ्यात आणि चाळीत आधीच एकीने रंग उधळले त्यात दुसरी नको आणखीन. म्हणजे नट्टापट्टा करणारी प्रत्येक मुलगी तशीच असते असं म्हणायचं का तुम्हाला? बोलल्या एखादी मुलगी फॅशन करते तसे कपडे घालते म्हणजे तुमच्या भाषेत ती रंग उधळते. पण असं नसतं काकू. काळाप्रमाणे बदलणाऱ्याला लोक स्मार्ट म्हणतात, रंग उधळणारे नाही. रांगोळीत रंग आणि नाकावर राग. काही बोलायला गेलं की ओकायची आग. आई पेडणेकर काकू आले आहेत. दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण माझा नाच आहे बघायला या. नाचा सावंत वहिनी. अरे काही नकोय ना तुम्हाला मग रोज कार्य येता बाळांनो. वो VCR और 3 कैसेट का कितना होगा? हाँ नई कैसेट ले ली तो 20 रुपए होगा, पुरानी ले ली तो 10 रुपए होगा और VCR का 75 रुपए है. 115. अरे रमेश ये स्पेशल वाला बोल रहा है यार. कौन सा कैसेट दिया है? स्पेशल वाला ही है, आजकल वही चलता है. हाँ 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 डिमांड है इसको. जलता हुआ दिया. अरे काय जलता हुआ दिया, इसमें ना दिया है ना बाती है. मैं क्या बोल रहा हूँ, कोई नया वाला कैसेट नहीं है क्या, स्पेशल वाला? हाँ यार नया वाला स्पेशल वाला है. रात रानी की शैतानी चलेगी क्या? फुल स्पेशल. फुल स्पेशल है तो देना है. स्पेशल वाली म्हणजे तीच. आता 115 रुपये.